नमस्कार मित्रांनो, मी विशाल. मित्रांनो, कर्जमाफी GR 2026 हा 2 तारखेला आलेला आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी ही अपडेट आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओवर जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, दिनांक 2 जून 2026ला हा GR आलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026. महाराष्ट्र शासन सहकार व वस्त्रोद्योग विभाग हा शासन निर्णय क्रमांक आहे. हा GR तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर गव्हर्नमेंटच्या सापडून जाईल किंवा मग मी PDF देतो डिस्क्रिप्शनमध्ये. दिनांक 2 जून 2026चा GR आहे. प्रस्तावना: महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तथापि अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते. पर्यायाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाहीत. असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकेकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे. राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीनंतर वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रांमध्ये अडकत असल्याने दिसून येत आहे. यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्याच्या अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने शासन अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यासाठी श्री. प्रवीण परदेशी, माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली 30/10/25 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने 30/4/26 रोजी शासन अहवाल सादर केलेला आहे. दरम्यान सन 26च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 6/3/26 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सन 26-27चा अर्थसंकल्प सादर करीत राज्यातील 30/9/25 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख पर्यंत कर्जमुक्ती देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी तसेच शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील, अशी मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली होती. अशा प्रकारे आता शासन निर्णय. उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर दिनांक 2/6/2026 रोजी झालेले मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकी शेतकऱ्यांना कर्जमुक्त व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा तपशील हा खालीलप्रमाणे आहे. योजनेचे तपशील. या योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे संबोधण्यात आले. आता कर्जमुक्ती. ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर
परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुदत व व्याजासह अधिकतम रक्कम 2,00,000पर्यंत आहे. अशा शेतकऱ्यांची जमीन धोरणाचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात 2,00,000पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जांमध्ये दिनांक 30/9/25 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/26 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2,00,000पर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित कर्ज यांची दिनांक 30/9/25 रोजी थकीत असलेल्या व 31/3/26 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2,00,000 मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांना दिनांक 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेले अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन केलेले थकीत हप्त्यांची 30/9/25 अखेर थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकी मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेच्या अंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्ती लाभ देण्यात येईल. त्याच्यानंतर एक वेळ समझोता म्हणजेच OTS सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/19 ते 31/3/26 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व व्याजासह 30/9/25 रोजी थकीत असलेली व दिनांक 31/3/26 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2,00,000पेक्षा जास्त असेल, अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2,00,000पेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेस संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एकवेळा समझोता अंतर्गत म्हणजेच OTS ₹2,00,000 रकमेचा लाभ देण्यात येईल. प्रोत्साहन लाभ वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी 22-23, 23-24, 24-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असलेली त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 इतका अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि, अशा पात्र शेतकऱ्यांना सन 25-26, 26-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदत परतफेड करणे अनिवार्य असेल. त्याच्यानंतर योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा, राज्यसभा सदस्य, भूतपूर्व विधानसभा अशा प्रकारे पंचायत समिती सदस्य आणि नागरी स्थानिक संस्थेचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतचे नगरसेवक.
अशा प्रकारची व्यक्ती पात्र असणार नाहीत. त्याच्यानंतर योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया. सदर योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. त्या अनुषंगाने विभागामार्फत विविध घटकांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. सदर योजनेचा आढावा घेणे, योजनेच्या निकषात बदल करणे या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येत आहे. आता पदनाम आणि समितीमधील पदे ही अशा प्रकारे आहेत. त्याच्यानंतर कृषी कर्जासाठी सहकार आधार सामुग्री संचयिका सहकार स्टॉक. सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाने दिनांक 2/6/26 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार, तसेच योजना विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 123, वित्त विभाग क्रमांक 6 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. अशा प्रकारे हा GR आलेला आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही हा वाचून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.